नाशिकमधील खड्ड्यांवरून महायुतीत राजकारण, भुजबळांना पालकमंत्री करण्याची मागणी, राष्ट्रवादीनं बॅनरबाजीतून गिरीश महाजन यांना डिवचलं. मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, गिरीश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर मुख्यमंत्री भडकले, इनोव्हा गाड्या खरेदी करण्यावरून फडणवीसांची नाराजी, जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवण्याचा सल्ला. राजकारण माझ्या पद्धतीचं नसेल तर वेळोवेळी एक्झिट असेल, पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य. तरुणाईच्या आंदोलनानंतर शिवसेना सक्रिय, तरुण मतदारांसाठी शिवसेनेकडून मास्टर प्लॅन. मुसळधार पावसामुळे भिवंडीत पाणी साचलं, कामवारी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. गिरणा धरण जवळपास 100% भरलं, धरणातून 22,284 क्युसेक विसर्ग सुरू. पुणे जिल्ह्यातलं आणखी एक धरण तुडुंब, खेडमधील चास कमान धरण 100% भरलं. नांदेडचा सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित, पर्यटकांची गर्दीच गर्दी. खेळाडूंच्या लैंगिक शोषण प्रकरणातून भाजपाचे माजी खासदार ब्रजभूषण सिंग निर्दोष, महिला कुस्तीपटूंनी केले होते आरोप. बिहारमध्ये जनसुराज्याचे प्रशांत किशोर आघाडीवर, भारतीय जनता पार्टीच्या परंपरागत मतदार संघात भाजपाचा पराभव शक्य. टीईटी पेपर फुटी प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासे, परीक्षेचा पेपर फोडण्याचंही आरोपींचं लक्ष असल्याची माहिती. भाटघर आणि पानशेत धरणं भरली, स्वयंचलित दरवाजातून नीरा नदी पात्रात विसर्ग सुरू. गंगापूर धरणातून गोदावरीत पाण्याचा विसर्ग, त्र्यंबकेश्वरासह आसपासच्या क्षेत्रात जोरदार पाऊस. निम्म्या महाराष्ट्रात मात्र अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा, 17 जिल्ह्यात टँकरनं होतोय पाणी पुरवठा. प्राप्तिकर भरणारे 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र, लाभार्थ्यांच्या खात्यात मंगळवारी रक्कम जमा होणार.